सर्वप्रथम नवनिर्वाचित विधानसभेचे अध्यक्ष यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि सभागृहाचे नेते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो अभिनंदनाचा प्रस्ताव आपल्या बद्दलचा ठेवला त्याला मी पाठिंबा देतो। खरं तर अध्यक्ष महोदय, आपल्या या सभागृहाची परंपरा फार मोठी आहे। जसं मगाशी उल्लेख माननीय मुख्यमंत्र्यांनी केला की पहिले अध्यक्ष गणेश मानवलकरजी हे इथून अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्या लोकसभेचे हे पहिले अध्यक्ष या सभागृहातून झालेले होते। म्हणजे भारताच्या लोकसभेचे पहिले अध्यक्ष आपल्याच सभागृहातून गेलेले होते। असा मान असलेलं हे सभागृह आहे। अध्यक्ष महोदय, आपली कारकीर्द गेल्या 2.5 वर्षाची ज्याचा उल्लेख सगळ्यांनी या ठिकाणी केला। खरं तर सभागृहातले दोन्ही बाजूचे सन्माननीय सदस्य हे आपल्या आपल्या भागातले आणि राज्याच्या जनतेचे प्रश्न घेऊन या सभागृहात येतात। सगळ्यांना आपली भूमिका, जनतेचे प्रश्न या ठिकाणी मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे। गेल्या 2.5 वर्षात आपण हे कामकाज करत असताना सगळ्यांना न्याय देण्याचा एक प्रयत्न आपण केला। त्याच्यामध्ये आपल्याला 99% हे शासन ही जागा इतकी, तसं ते पाहिलं तर ते काटेरी मुकुटच आहे एक प्रकारचं। इकडे पाहिलं का डावीकडे पाहिलं की तिकडे टोचतं आणि इकडे पाहिलं की तिकडे इकडे टोचते, अशा पद्धतीचा ते मुकुट आहे आणि त्याच्यामुळे त्याची जाणीव मला आहे। आपल्याला या ठिकाणी आपल्याला म्हणतात असं की सरकारला सांभाळण्यासाठी आपण बसतो असं आपल्याला त्या ठिकाणी सांगण्यात येतं, पण खरं तर त्या खुर्चीचा एक वेगळा मान आहे। त्याच्यावर आरोप प्रत्यारोप कोणालाच करण्याचा अधिकार नाही, ना सत्ताला ना विरोधी पक्षालाही। आणि म्हणून अध्यक्ष महाराज, ही जी परंपरा आहे आणि या परंपरेला अजून ताकदीनं आणि आपल्या विधानसभेचं कामकाज हे देशपातळीवर कौतुकास्पद आहे। आपल्या विधानसभेच्या कामकाजाचं कौतुक पूर्ण देशामध्ये केलं जातं। आपण जे राष्ट्रीय आपली जी परिषद असते अध्यक्षाची, त्याच्यातही आपण गेलात, मी पण गेलो त्या मीटिंगला। त्याच्यामध्ये आपल्या राज्याच्या कामकाजाच्या बद्दलचं कौतुक देशपातळीवर होते आणि ही परंपरा अजून द्विगुणित व्हावी, याच्यामध्ये अजून आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी कामकाजामध्ये सुधार करावा, अशा सूचना या ठिकाणी आलेल्या आहेत। मी अध्यक्ष महोदय, मी जे निवडून आलो त्याच्याबद्दलचं एक टिंगल तुम्हाला आता नंबर द्यावा लागेल यांना, उपमुख्यमंत्र्यांना। 1 नंबरचा उपमुख्यमंत्री आणि 2 नंबरचा उपमुख्यमंत्री असे नंबर द्यावा लागेल। तुम्ही 2 उपमुख्यमंत्री बोला म्हटलं तर दोघे उभे होऊन जातील, त्याला नंबर द्यावा लागेल भविष्यात। पण मला मिळालेल्या 208 मताधिक्याच्या बद्दलची टिंगल या ठिकाणी उडवली गेली। अध्यक्ष महाराज, खरं तर इथं निवडून आलेलाच माणूस येऊ शकतो, तो किती मतांनी आला त्याची गिनती नाही, ते सुरुवातीलाच आकडेवारी असतात। मी पण विदर्भात सगळ्यात हायस्ट मतांनी, मी आणि देवेंद्रजी आम्ही जेव्हा पहिल्यांदा 99 इथं आलो, 2004 मध्ये सगळ्यात हायस्ट मतांनी आलो होतो। दुसऱ्या त्याच्यानंतर झालेल्या निवडणूक मी त्याच्यात सगळ्यात जास्त हायस्ट मतांनी आलो। तर काही इथं फार बक्षीस काही मिळतं असं काही त्याच्यामध्ये काही चर्चेचा विषय होऊ शकत नाही। लोकांनी मतदान केलेलं आहे आणि त्या मतदानाच्या आधारावरच या सभागृहात मी आलेलो आणि म्हणून त्याबद्दलची टिंगल या ठिकाणी केली जाते। अध्यक्ष महोदय, त्यानिमित्तानं जनतेच्या मताधिक्यावरच या ठिकाणी हास्यकल्लोळ करायचं असेल अध्यक्ष महाराज, तर हे काही बरोबर नाही। आणि म्हणून मी अध्यक्ष महाराज या ठिकाणी एवढंच सांगेन की एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे। जसं मातंगवाडीचा उल्लेख आपण केलात सन्माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, आखरी मतदानाचा अधिकार, आपण त्याला मतदाता राजा म्हणतो, तो दान करतो म्हणून त्याला राजा म्हणतो। आणि मग अध्यक्ष महाराज, त्यांच्या भावना निवडणूक आयोगाच्या बद्दल आहेत, त्यांचा आमचा अधिकार कुठं आहे, आम्ही मारलेली मतं कुठं गेली, ह्या पद्धतीचे प्रश्न त्यांनी विचारले। आणि आम्ही काही प्रश्न काय विचारले होते की जे 76 लाख मतं रात्री झालीत, त्या मताचं उत्तर आम्ही निवडणूक आयोगाला विचारलेलं आहे की हे कसं आलेलं आहे, त्याचे फुटेजेस होतात, त्याचं रेकॉर्डिंग केलं जातं, हे आम्ही मागितलेले आहेत। त्याचा अर्थ तुम्ही वेगळा लावायचं हे कारण नाही। मी मानतो तुम्हाला, मला याच्यावर नाही, मी तर विश्वासदर्शक ठरावावर आम्ही बोलू, ज्या मगाशी सांगितलं अजितदादांनी त्याप्रमाणे। पण आखरी मी या निमित्ताने एवढंच सांगतो की याला विचारण्याचा अधिकार राज्याच्या जनतेला आहे, देशाच्या जनतेला आहे।
त्याचं काही आपल्याला वेगळं काही सांगायचं नाही. आपल्याला बहुमत मिळालं म्हणून त्याचाही गर्व आपल्याला कोणाला करण्याचा अधिकारच नाही. मूळ प्रश्न असा आहे की अध्यक्ष महाराज, बोला बोला. म्हणून माझा या ठिकाणी एवढाच उल्लेख आहे की अध्यक्ष महोदय, याचा अर्थ असा नाही की बहुमताच्या आधारावर विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न व्हावा असं सभागृहात असं होता कामा नये. अध्यक्ष महाराज, मी अध्यक्ष महाराज या ठिकाणी जास्त न बोलता, कारण की अजून खूप आहे, थोडा मैदान खूप आहे अध्यक्ष महाराज, त्याच्यावर खूप सारी चर्चा करता येईल. मार्कंडवाडीवरची चर्चा आणा सभागृहात, त्याच्यावरची चर्चा आपण घडवू. अध्यक्ष महाराज, आखरी लोकशाही मजबूत झाली पाहिजे. लोकशाही मजबूतीचं, कारण की महाराष्ट्र हे एक राज्य असं आहे की याला एक वेगळी परंपरा या राज्याला आहे. कर्मभूमी बाबासाहेब आंबेडकरांची महाराष्ट्र राहिलेली आहे. शाहू फुले आंबेडकरांचा विचार या महाराष्ट्रातूनच जन्माला आलेला आहे. आणि म्हणून अध्यक्ष महाराज, या राज्यामध्ये ही चर्चा व्हावीच, याच्यावरची कुठलीही शंका असावी नाही. सत्ता पक्षांनी तो प्रस्ताव आणावा, त्याच्यावर एक दिवसभराची चर्चा या राज्यामध्ये घडवावी. आपल्याला लोकशाही कशी मजबूत करता येईल, लोकशाहीच्या बद्दलची शंका एकमेकाच्या मनामध्ये निर्माण होणं ही गंभीर बाब आहे. अध्यक्ष महाराज, याला अराजकता माजेल आणि म्हणून यावरची चर्चा व्हावी. आणि तुमच्याकडून आमच्या अपेक्षा, अध्यक्ष महाराज, मी तुम्हाला पुन्हा या ठिकाणी खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे काँग्रेसच्या वतीनं, काँग्रेस पक्षाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि 2 शब्द संपतो.